मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा धुरोळा उडतो आहे आणि प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। अवघे काही दिवसच बाकी आहेत प्रचाराला। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रभाग क्रमांक 167 मधील जे उमेदवार आहेत सुवर्णा मोरे ते देखील मतदारामध्ये जात आहेत। जवळजवळ आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही प्रचार करताय, कशा प्रकारचा एकूण प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? प्रचाराची कशा प्रकारची एकूणच तुमची तयारी झाली आहे? जय महाराष्ट्र। मी 4 तारखेपासून आपले प्रचाराची परमिशन मिळालेली आहे, त्या हिशोबाने मी प्रचार सुरू केला आणि मी प्रभागातल्या अगदी छोट्यातली छोटी गल्ली सुद्धा पायाखालून घातली आणि लोकांचे प्रॉब्लेम समजून घेतले। त्यांना होणारा कचऱ्याचा त्रास, नालेसफाईचा त्रास, खराब रस्ते, ह्या सगळ्या त्यांच्या ज्या मूलभूत गरजांमधल्या ज्या समस्या आहेत त्यांच्याशी त्यांना मी फेस टू फेस बघितलं, त्यांचे जे हाल आहेत ते। आणि मला एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की 167 हा महिला ओबीसी वार्ड आहे, पण मला वाटतं मी एकटीच महिला आहे जी पूर्ण प्रभागामध्ये प्रत्येक डोर टू डोर फेस टू फेस मी फिरली आहे आणि लोकांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या मी त्यांच्याकडनं ऐकून घेतल्या आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मी त्यांच्या तोंडून ऐकल्या। आणि मला ॲज अ लेडी कॅन्डिडेट त्यांनी मला समोर बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं म्हणा किंवा एक समाधान होतं की पहिल्यांदा गेल्या 15 वर्षात पहिल्यांदा एखादा महिला उमेदवार त्यांच्या दारापर्यंत आली आहे त्यांचं वोट मागण्यासाठी आणि त्यांना आपला चेहरा दाखवण्यासाठी। तर ते मला एक समाधान आहे की त्यांना ते एक सॅटिस्फॅक्शन झालं की आमच्या दारापर्यंत कोणीतरी आलं। या प्रभागाचा समजा मतदाराचा बलाबल जर विचार केला तर इथे मुस्लिम बहुल भाग आहे। तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, दुसरीकडे काँग्रेसकडनं ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांचे उमेदवार या 10 वर्षापासून आहे, त्यांच्याकडे सत्ता, दुसरीकडे समाजवादी पार्टीचा देखील उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये। कसं एकूणच याचा सामना करणार? सामना करायची गरजच नाहीये, कारण ह्या प्रभागामध्ये सगळ्या प्रभागातील प्रत्येक जनतेला फक्त एकच महिला उमेदवारचा चेहरा बघायला मिळतोय। इतर पक्षांच्या महिला उमेदवारचा चेहरा त्यांनी कुठेच बघितलेला नाहीये, इव्हन बॅनरवर पण नाही, त्यांच्या पॉम्पलेट्सवर पण नाही किंवा त्यांच्या घरापर्यंतही कोणती महिला उमेदवार गेली नाही। मी एकटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवार आहे, जिचा चेहरा प्रभागातील प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने पाहिलेला आहे। माझ्या पूर्ण बॅनर्सवर, पॉम्पलेट्सवर मी क्लिअरली माझं एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि माझा चेहरा मी त्यांना दिसेल, मी त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याची मी पूर्ण काळजी घेतली आहे। काय तुमचं एक विजनच या वॉर्डच्या संदर्भात, काय तुमचं एक महिला म्हणून काय विजन आहे वॉर्डच्या संदर्भात? महिला म्हणून जे आता हे निवडणूक आहे नगरसेवक, ज्याच्यातच क्लिअरली मेन्शन आहे की आपल्या नगरच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, रस्ते, नाले सफाई, कचरा सफाई, हे नगरसेवकची कामं आहेत। तर ह्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त महिला म्हणून महिला सशक्तीकरणासाठी ज्या आपल्या सरकारने योजना ज्या राबवलेल्या आहेत त्या योजना घराघरात प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचाव्यात, हे माझी खरी म्हणजे जबाबदारी असणार आहे। माझा शेवटचा प्रश्न, ज्यावेळेस तुम्हाला महिला म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं, तुमचं शिक्षण म्हणा अभियांत्रिकीत प्राध्यापक म्हणून तुम्ही काम करताय, पाहताय, निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये येत असताना पहिल्यांदा तुमच्या मनात काय भावना होती? खरं सांगायचं तर मी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक क्षेत्रात जेव्हा मला संधी चालून आली आणि ती संधी मला मिळाली, उद्धव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जेव्हा ही उमेदवारी दिली, तेव्हा सगळ्यात आधी माझ्या मनात ही गोष्ट आली की सध्या शिक्षण हे इतकं महाग झालं की ज्याला दोन्ही नवरा बायको कमवत असतानाही मुलांना शिक्षण देणं हे खूप कठीण झालेलं आहे। तर आदित्य साहेबांनी जी योजना ठेवलेली आहे की आपण BMC स्कूल जे आहे ते स्कूल कॉलेजपर्यंत न्यावं, म्हणजे 12वी पर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण फ्री होईल, तर हे मला कुठेतरी समाधान देणारं ठरलं आणि माझ्यासाठी प्रत्येक घरातल्या मुलाला 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत होणार आहे हे ऐकून मला खरंच खूप समाधान वाटलं आणि खरंच ह्यासाठी मी माझे 100% देणार आहे। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। होते प्रभाग क्रमांक 167 मधल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुवर्णा मोरे। मी गुणवंत नागर, DRB न्यूज, मुंबई।